नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का. तर आजचं नियोजन असं आहे, 2 दिवस झालं पाऊस चालू आहे, बारीक झिमझिम झिमझिम झिमझिम, आणि सूर्य आपला नारायण तर काय दर्शन द्यायनच कालच्या धरून. एकदम थंडीचं वातावरण आहे आणि ही आपली लोकरी शाल बरं का. लोकरी शाल अशा अंगावर खोळ मारली, डोकं बांधलंय मस्तपैकी, थंडी गारठ्याचं टेन्शन नाही. आणि डोंगरात मेंढरं चरायला आपण आणली तर पाहू शकता हे डोंगर इकडं कसं काय तर. आणि त्या डोंगरात मेंढरं सोडली तर. आणि महत्वाचं म्हणजे काय आहे, मोठ्या चाऱ्यात आम्ही नेतो, पण विषय काय आहे, मोठ्या चाऱ्यात आता पडकातनं जर समजा न्यायची म्हटलं तर मेंढरं चरत नाही ते व्यवस्थित. त्यामुळं ह्या डोंगर भागात आणली ते बरं का. आणि बारीक बारीक चरायला आहे आणि थांबती आहे मेंढरं मस्तपैकी. तर चला तुम्हाला थोडंसं नियोजन दाखवतो कसं कसं आहे आमचं. तर आमच्या गावाला पाऊस नसल्यामुळं इकडं पाहुण्याच्या इकडं बकरी आणली ते बरं का मेंढरं मी. आणि या माळाने चालली ते, आता दिवस मावळायला आला. आणि हे कुत्रा पाहुण्याचा आपल्या सोबतच असतो. आणि ह्या डोंगरातनं त्या खाल्लाकुल्या डोंगरातनं येऊन सकाळ धरणं 2-4 असलं डोंगर पालथं घातलं बरं का. म्हणजे खालीन वरण खाली जाऊन पाय दुखायला लागलं, कारण पाऊस चालू असला की मेंढरं चरत नाही. तर आता डोंगर म्हणले की अशी दगडी दोंड मोठाली राहणारच बरं का. तर हे दगडी आणि त्यातनंच आपला चारा, हे अशा प्रकारचा चारा आहे. आता दगडामुळे बारीक दिसतोय, पण चारा मेंढराच्या तोंडाला येण्यासारखा आहे, फुगण्यासारखा आहे. परंतु झालाय विषय काय, ह्या पावसामुळं मेंढरं काही चारा ना. हो का, आता तिकून पाऊस झिमझिम येत आहे. ते इथं दगडाचं ओल्लं आहे, म्हणजे इतका पाऊस अगदी सकाळ धरणं चालू आहे बरं का. आता हो का, हे झाड आहे. आता हे नेमकं झाड डोंगरातलं झाड आहे हे. आता हे झाड आहे आमच्यात पांढरं फळी म्हणतात बरं का ह्या झाडाला. मोठमोठ्याला काट्यालाच पानं येते ते, पांढर फळीचं झाड म्हणतात बरं का. तर मग आता तुम्ही नेमकं ह्या झाडाला काय म्हणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. एकदम व्यवस्थित तुम्हाला दाखवले मी झाड. हे पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे ते ब्लरमध्ये दाखवलंय बरं का. ही आपली मेंढरं अगदी डोंगराने चरते ते बरं का. ह्या प्रकारचा असा डोंगर आहे. आणि ह्या ठिकाणी जो व्यक्ती दिसतोय ती व्यक्ती आपल्या अनुसायाचा छोटा भाऊ आहे बरं का. मग दाजी कसं काय, बरं आहे का? पावसा पाण्याचं कसं नियोजन आहे? लय लागतंय, कानाला बांधलं नाही तू तर काय लागा व्हिडिओ काढायचा म्हणून शेल खांद्यावर नेन. आता गार लागतंय म्हणल्यावर काय अडचण आहे, खांद्यावर अंगावर गेला शेल काय नाही. मग काय बरं या. आता चारली असती पडकाने तर मोठ्या चाऱ्यात तर काय चिडचिडीने चरणारच नाही. लय पळत्यात हा. तुझ्या बी हातात कोराड या. हा, डोंगरामुळे बरं चाललंय, नाही तर डोंगर नसल्यावर काय करायचं. अयो फक्त पाऊस झिमझिम असलं तरी काय नसतं वाटलं, पण वारं जे असे की नाद बरे. हो का, तुम्ही रुमाला पाहू शकता मी हातात धरलाय. हे अशा वाऱ्यात आणि बारीक टिपक, त्या टिपक्याने कसं होत असेल, एकदम गार वाटतं बरं का. आणि लोकरी शेला असल्यामुळे जरा बरं पडतंय. प्रेक्षक हो, आम्ही दोघांनी मस्तपैकी आज दिवसभर मेंढरं वळली बरं का, पण जरा गारटलो. आणि आता थोडक्यात एक 10-15 मिनिटापूर्वी थोडंसं शितूळ बंद झाली ते. आता वाजली आहे 6. पाऊस बंद झाल्यावर जरा बरं वाटतंय बरं का. आणि महत्वाचं म्हणजे 2 दिवस झालं पाऊस चालू आहे. तर आपल्या कोणत्या भागात पाऊस चालू आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा बरं का. आता हे थंडीचं वातावरण एकदम हे अशा प्रकारचं ढगाळ बरं का, सगळं एकदम सारखं आहे. आता मला जवळजवळ एक 20-25 प्रेक्षकांचा फोन आले की बाबा एक पैठणवरून आला, एक नगरवरून आला, कोकणपट्टीतनं एक आला नाशिकवरून, आणि इकडं कोल्हापूरवरून आले. परत बऱ्याच काय ठिकाणी फोन आले बरं का. म्हणजे आपल्या करमाळा तिकडून बऱ्याच ठिकाणून फोन आले. पण त्या प्रत्येकांनी सांगितलं होतं आता हा 2 दिवसापूर्वीचा म्हणजे आजचा कालचा परवाचा पाऊस आहे ना आमच्या इकडं आहे. तर अजून पण आपल्या भागात पाऊस आहे का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि थंडीचं वातावरण आहे एकदम सुंदर असं. दगड धोंड्यातनं थंडी गारठ्याचं हे असला विचार करून चलत नाही बरं का. त्या दिवशी मला जे पायाला लागलं होतं का नाही ते तुम्हाला लागले व्हिडिओ मी दाखवलाच होता. तर ती जखम हो का या अशा प्रकारचे ही झाली बरं का मित्रांनो. बरी झाली नाही काय अडचण, पण तरी सुद्धा जखम आहे. पण त्याची काहीच अडचण नाही. आपण त्याला इंजेक्शन एक घेतलं तोनऱ्या वाताचं, कारण आपल्याला ही अशी कुऱ्हाड लागली. ही आमची डाळ्याची कुऱ्हाड बरं का, प्युअर पोलादी पाट्याची.
तर आजचा व्हिडिओ कसा वाटला बरं का, साधा आणि सिंपल. आता ह्याच्यावर उद्या परवा किंवा तेरवा दिवशी व्हिडिओ येईल तुम्हाला बरं का मित्रांनो. आता मंगळवारी वारीला जायचंय, पण बघूया कसं वारीचं नियोजन होतंय. आणि जर वारीत जायचं म्हटलं, आपली पांडुरंगाची वारी करायची म्हटलं, तर दररोज एक 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला येईल. आपल्या वारीची संपूर्ण माहिती आणि मुक्कामाची माहिती, पालखी स्थळाची सुद्धा माहिती तुम्हाला देणार बरं का आपण. जर पांडुरंगाची वारी घडली तर बरं का, आणि गेलो तर, आणि नाही गेलो तर मग आपल्या रोजचे आहेच. तर ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.